23 फेब्रुवारीला राज्यभर शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन, सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या ऑनलाईन बैठकीत एकमताने निर्णय. शेतकऱ्यांवरील कारवाईचा निषेध. गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला आहे. येत्या 23 फेब्रुवारी रोजी राज्यभर आंदोलन छेडण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या बैठकीस माजी खासदार राजू शेट्टी, आमदार कैलास पाटील, माजी आमदार राजेश पाटील, ऋतुराज संजय पाटील तसेच आमदार सतेज उर्फ बंटी पाटील उपस्थित होते. राज्यभरातील शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बैठकीत परभणी येथे शेतकऱ्यांवर पोलिसांकडून झालेल्या कथित अत्याचाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. सरकार दडपशाहीचे धोरण अवलंबत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी लोकशाही मार्गाने संघर्ष अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला. संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले की शक्तीपीठ महामार्ग हा प्रकल्प गरजेचा नसून शेतकऱ्यांच्या जमिनी आणि उपजीविकेवर परिणाम करणारा आहे. त्यामुळे 23 फेब्रुवारी रोजी राज्यभर विविध ठिकाणी रास्ता रोको, धरणे आणि निदर्शने आयोजित केली जाणार आहेत. राज्य सरकारने शेतकरी व नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही बैठकीत देण्यात आला. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. चॅनेलला सबस्क्राइब करा.